आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आगामी 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा। 100वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणार। 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान साहित्य संमेलन होणार। पिंपरी चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहाची दुर्दशा। कित्येक दिवसांपासून नाट्यगृहात सुविधांचा अभाव। नाटकाच्या प्रयोगानंतर अलबत्त्या गलबत्त्या नाटकांमधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या समोर जाहीर नाराजी व्यक्त केली। सरकारनं तुकाराम मुंढेंच्या बदलीचे धंदे बंद करावेत। तुकाराम मुंढेंची बदली करण्याच्या भानगडीत पडल्यास मी सरकारच्या मागे लागणार। जरांगेंची प्रतिक्रिया। तुकाराम मुंढे भेसळ करणाऱ्यांना नीट करतील, जरांगेंचं वक्तव्य। आयुक्त तुकाराम मुंढेंच्या कारवाईची परळीमध्ये दहशत। दुसऱ्या दिवशीही पानटपऱ्या बंद। अन्न आणि औषध प्रशासनाच्या राज्यभरातील कारवाईमुळे बीडच्या परळीमध्ये पानटपरी चालक धास्तावले। 2 वर्षांनंतरही महाडच्या गांधारी पुलाचं काम अपूर्ण। कोट्यवधींचा खर्च, 2 वर्षांचा कालावधी, तरीही गांधारी पूल अपूर्ण। महाडकरांचा प्रशासनाला जाब। पावसाळा तोंडावर असल्यानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये धोंड्यानिमित्त 650 लेकी जावयांना धोंडे जेवण। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम। गावातील सर्व लेकी आणि जावयांची वाजत गाजत एकत्रित मिरवणूक। मे महिन्यापासून उष्णतेचे चटके सोसणाऱ्या नागपूरकरांना शनिवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा। 45 अंशांच्या पुढे गेलेलं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या खाली आल्यानं उकाड्यापासून दिलासा। बीडच्या घाटेवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून गणित विज्ञानच्या शिक्षकांचं पद रिक्त। शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत असल्यानं पालकांमध्ये प्रचंड संताप। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनानं दखल न घेतल्यानं गावकरी आक्रमक। शाळेला कुलूप लावण्याचा प्रशासनाला इशारा। आता उकाडा आणि पाणीबाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये मान्सूनचं आगमन 20 जूनपर्यंत लावणीवर जाण्याची शक्यता। हवामान अभ्यास अर्थेय शेट्टींचा अंदाज। अल निनोचा प्रभाव आणि अफगाणिस्तानातील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली। मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामधील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता। भारतीय हवामान विभागाकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा, तर विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। एल निनोमुळे पर्जन्यमानामध्ये घट। धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध पाणीसाठा संरक्षित करा। पाण्याची आवर्तनं तत्काळ बंद करा। जलसंपदा विभागाचा जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। 31 ऑगस्टपर्यंत शहरी आणि ग्रामीण भागामध्ये अखंडित पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यावर भर। वाढत्या तापमानामुळे वाशिममधील पाणी स्रोतांची पाणी पातळी खालावली। 260 गावांमधील 125 विहिरी अधिग्रहित, तर मान्सून लांबणीवर पडल्यानं खरीपाच्या सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता। लातूर जिल्ह्यामधील 125 गावांना 151 विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा। तर जळकोट तालुक्यामधील 3 गावं आणि 3 वाड्यांवर सध्या टँकरनं पाणीपुरवठा सुरू। पुण्यासह राज्यभरामध्ये पाणी टंचाईचं संकट दूर होऊन पाऊस पडावा यासाठी पुण्यामधील नागरिकांनी यज्ञ केला। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 राज्यभरात पाणी टंचाईचं संकट। पावसासाठी पुण्यामध्ये यज्ञ। धरणामध्ये कमी पाणीसाठा। मुळशी तालुक्यामधल्या चाले गावात तीव्र पाणी टंचाईमुळे महिला संतप्त। 10 ते 15 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून अस्वच्छ पाणी येत असल्याची तक्रार। वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्यानं महिला संतप्त। तत्काळ उपाययोजना न झाल्यास आगामी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा। जळगावच्या जामनेरमध्ये पोहूर पेठ कसबेमध्ये भीषण पाणी टंचाई। पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड। देवळी गोकडी जलाशयातील पाणीसाठा संपल्यानं गावात पाणी टंचाई। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या कामडवाडी आदिवासी पाड्यावर पाणी टंचाई। तळ गाठलेल्या विहिरीमध्ये उतरून नागरिकांना पाणी भरावं लागतंय, तर ओंजळीनं गढूळ पाणी भरून तहान भागवण्याची आदिवासी बांधवांवर वेळ।